नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि मी आली डिमेलो. मी राजा. ओके मंडळी, आज तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. इकडे या अनिशा. हे बघा, हे काय आहे तुम्ही ओळखू शकता का? हे बघा, तुम्हाला ओळखता येतंय का? ही आहे सापाची कात. आता ही कात या फटीमध्ये काय करतंय तर इथे पण आहे. हा, इथे देखील आहे बघ. म्हणजे ही कात टाकत टाकत तो ह्या दरवाजाच्या फटीतनं बाहेर गेलेला आहे. तर ही कात फटीमध्ये काय करते? सापाला कात टाकण्यासाठी अशी अरुंद जागा लागते, एखादी फट लागते, जेणेकरून त्याचं शरीर त्यातनं मावणार नाही आणि त्याची कातडी हळूहळू निघत जाईल. मंडळी, ही कात टाकण्याची प्रक्रिया काही मिनिटांची तर काही तासांची देखील असू शकते आणि ती थोडीशी वेदनादायी असते. म्हणजे समजा तुमच्या शरीराची एखादी त्वचा थोडीशी निघालेली असेल आणि ती ड्राय असली तरी देखील काढताना आपल्याला त्रास होतो. त्याप्रमाणे सापाला ही कात टाकताना त्रास होऊ शकतो. ह्याबाबत अधिक माहिती ॲलिन आणि रायझल आपल्याला आता देणार आहेत. तर ही कात घेऊन मी आता अंगणात जातो. ठीक आहे? हे कात काढायचं देखील एक नाजूक काम आहे, कारण ती तुटू शकते ना. ही बघा, अलगद निघालेली आहे आणि अजून छोटासा तुकडा ह्याचा वरती आहे, तो देखील मी काढतो. ही आमच्या ह्या मागच्या दाराला ही दुसऱ्यांदा ह्या सापाने कात टाकलेली आहे आणि माझे पप्पा सांगतात की ही छोट्या नागिणीची कात असू शकते. ही बघा. चला आता आपण अंगणात जाऊया. ॲलिन, आम्हाला जरा सांग ना, साप कात का टाकतो ते? तर साप कात टाकण्याची 3 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे त्याच्या शरीराची वाढ झाली पाहिजे म्हणून, दुसरं म्हणजे त्याची त्वचा निरोगी राहिली पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्याच्या अंगावर जे परजीवी म्हणजे पॅरासाइट्स असतात ते त्याच्यानी त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी कात टाकतो. हा, आणि अजून एक, साप वर्षातून कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 12 वेळा कात टाकतो आणि हे त्याच्या वयावर आणि कोणत्या जातीचा साप आहे ह्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे छोटा साप जास्त वेळा कात टाकतो. ओके, जशी त्याची वाढ होत जाते तसे कमी वेळा तो कात टाकतो. अच्छा, रायझल, तुला काय सांगायचं होतं? अरे, मला हे सांगायचं होतं की याला हात लावायचा नसते, कारण याचे जंतू तुमच्या अंगात जाऊ शकतात. हा, ओके मंडळी, आता ह्याला हात लावायचं नाही असं रायझलने सांगितलेलं आहे. मी हात व्यवस्थित स्वच्छ धुणार आहे. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे जवळपास 7 ते 8 फुटांची कात होती, सलग मोठी होती आणि ती आमच्या भिंतीवरती मी चिकटवून ठेवली होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही तुमच्या शेजारी कधी सापाची कात पाहिलेली आहे का? असल्यास जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, बाय बाय.